उद्या कॅन्डल मार्च घ्या सगळ्यांनी. हा, स्त्री रक्षणासाठी सोन्याची लंका जाळणाऱ्यांचे वंशज आहेत आपण. ह्या मेणबत्त्या कसल्या पेटवताय? महाराज तुम्ही? खबरदार मला महाराज म्हणाल तर. आणि जेव्हा गोष्ट स्वराज्याच्या स्त्रीच्या संरक्षणाची येते ना, तेव्हा अशा नालायक माणसाचा चौरंग करण्याची शिकवण आहे स्वराज्याची. अहो महाराज असं नका म्हणू, मी एकटा माणूस काय करणार? जर एक स्त्री या स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहू शकते, आम्ही केवळ 16व्या वर्षी रायरेश्वरावर जाऊन स्वराज्याची शपथ घेऊ शकतो, तर मग तुम्ही का नाही करू शकत? अहो महाराज तुमच्या मागे आई जगदंबा होती, हाती भवानी तलवार होती, आमच्या हाती काय? अरे मग आमच्या वैचारिक तलवारीचं काय? हे स्वराज्य तुमच्या स्वाधीन करताना आम्ही आमची वैचारिक तलवारही तुमच्या स्वाधीन केली होती ना. ती फक्त बोथट केली आहे तुम्ही. महाराजावर विचार प्रकट करायचं धाडस नाही असं नाहीये, पण आजकाल विचार प्रकट करायच्या अगोदर त्याच्या राजकीय पार्श्वभूमीचा विचार करावा लागतो लोकांना. स्वराज्य निर्मिती करत असताना आई जगदंबेचा आशीर्वाद, आई भवानी तलवार आणि सोबतच तेव्हाच्या रयतेचाही आशीर्वाद होता आमच्या सोबत. जर स्वराज्य घडवायचं असेल ना, तर रयतही तशी लागते.